1100 मतं म्हणजे काय हो, एका गल्लीत तेवढी मतं असतात. आज हा एवढा आव्हानात होता महाराष्ट्रभर, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मी अमुक केलं आहे. मागं माड्यामध्ये शरद पवार खासदार झाले होते 2009ला, तेव्हासुद्धा माड्यातल्या लोकांना त्यांनी असं स्वप्न दाखवलं होतं की हा पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे आणि माड्याचा पूर्ण कायापालट होणार. रस्ते होणार, गटारे होणार, विमानतळ होणार, MIDC होणार, अशी स्वप्न दाखवायला हे पवार नंबर 1चे आहेत. तसं स्वप्न यांनी कर्जत जामखेडच्या लोकांना दाखवलं. मोठा कोंबडा दाखवायचा कमरे एवढा, तिकडं लोक नेऊन जेवायची, त्यांना पोल्ट्री दाखवायची, चिकन खायला घालायचं. हे बोगस लोक आहेत. ह्यांना एका टर्ममध्ये 1000वरती लोकांनी आणलेला आहे. आता तो निकाल हा पडल्यातच जमा आहे हो. आज तो नैतिक पराभव आहे रोहित पवारांचा. हा एकदम वरच्या रेसमध्ये चालला होता. म्हणजे सल्ले सगळे हो आंतरराष्ट्रीय लेवलला देतो. तुम्ही ट्विटरवर बघताय त्यांचं. फार ओबामाला काय करायचं असलं तर सल्ला ह्याचा असतो, पुतीननं काय करायचं सल्ला रोहित पवारचा असतो. ह्याला मतदारसंघातलं कळलं झालं आहे. आज माझ्यावर टीका करायचा, हा मागच्या दारानं आला